हॅलो, हाय फ्रेंड. कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली रेसिपी स्टार्ट करूया. तर मी घेतलेलं आहे इथं अर्धा लिटर दूध आणि तुम्ही माझ्या थंबनेलवरून किंवा टायटलवरून पाहिलंच असेल, की आज मी कोणती रेसिपी बनवणार आहे आणि हा व्हिडिओ जे आहे ना, तो शेवटपर्यंत नक्की पहा. मला ही रेसिपी बनवायची होती, पण प्रॉब्लेम असा होतोय, की आमच्या घरात आहे ना गाजरचा हलवा अजिबात कोणाला आवडत नाही, फक्त मला सोडून. तर मी तर कोणाला आवडत नाही म्हणल्यावर ती रेसिपी कशी बनवायची? पण असं ठरवलं, की ही रेसिपी जी आहे ना, जरा वेगळ्या पद्धतीने बनवायची, की जेणेकरून सगळ्यांना आवडली पाहिजे आणि हो, सगळ्यांना आवडली. अजिबातही शिल्लक राहिलेली नाही. तर मी जी ही रेसिपी बनवलेली आहे ना, गाजरचा हलवा वगैरे, पण ही थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे. पण म्हणूनच म्हणते, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि रेसिपी आपली स्टार्ट करूया. तर इथे घेतलेलं आहे अर्धा लिटर दूध मी. दुधाला चांगलीपैकी उकळी येऊन दिलेली आहे आणि थोडंसं त्याच्यामध्ये मी इलायची पावडर मिक्स करून दुधाला परत उकळी येऊन दिलेली आहे. दुधाला थोडीशी उकळी आली, की नंतर मी ह्याच्यामध्ये 1 वाटी मैदा मिक्स केलेला आहे आणि चांगलं त्याला मिक्स करून घेतलेला आहे. आणि हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी ह्याच्यामध्ये एक सिक्रेट ॲड केलेली आहे. तर तुम्ही सिक्रेट पाहिली बी आहे आता. तर ते सिक्रेट आहे जी ब्रेड आहे 2 ब्रेड घेतले होते मी. त्याची जी साइडची किनारा वगैरे आहे ना, ती कट करून घेतली, मिक्सरमध्ये बारीक करून घेतली आणि ती ह्याच्यामध्ये ॲड केलेली आहे. आणि हे कोणालाही माहिती नाही घरात मी ह्याच्यामध्ये मावा आणि दुधामध्ये काय मिक्स केलेलं आहे. आणि नंतर मी ह्याच्यामध्ये अर्धा कप म्हणजे जी जेवढं गोड पाहिजे त्या पद्धतीनुसार मी ह्याच्यामध्ये साखर ॲड केलेली आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट वगैरे ॲड करून जे आपलं दूध आहे पूर्ण आटून घेतलेलं आहे आणि साखरेचं प्रमाण जे आहे ना ते कमी ठेवायचं आहे. कारण गाजर हलवा आपण बनवणार आहे, तर त्यामध्ये पण साखर राहणार आहे. तर म्हणून थोडीशी जी साखर आहे ना ती कमी टाकायची आहे. आणि जी आपल्याला रबडी टाइप आहे ना, ती थोडंसं आपली कन्सिस्टन्सी एकदम व्यवस्थित ठेवायची आहे. कारण ज्यावेळेस आपण गाजरचा हलवा बनवू ना, त्याच्यावरती लेयर एकदम आहे ना, ते परफेक्ट अशी बसली पाहिजे. म्हणून थोडीशी कन्सिस्टन्सी व्यवस्थित पाहिजे नाही. तर इथं मी घेतलेले आहे 1 किलो गाजर. त्याला स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि एका कपड्याने त्याला स्वच्छ पुसून पण घेतलेलं आहे. कारण का त्याच्यामध्ये छोटे-छोटे असे मातीचे कण वगैरे राहतात. म्हणून आपण धुवून तर घेणारच आहे, पण नंतर पुसून पण घ्यायचे आहे आणि किसणीच्या साहाय्याने मी पूर्ण हे किसून घेणार आहे. आणि हो फ्रेंड्स हा व्हिडिओ स्किप न करता असाच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. तर तुम्ही पाहिलं असेल, की आपल्या गाजरच्या हलव्यासाठी एकदम गाजर कसा किसून घेतलेला आहे आणि पूर्ण एकदम रेडी झालेला आहे. जेवढे गाजर होते तेवढे सगळे मी किसून घेतलेले आहे आणि आता मी गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये अर्धी वाटी गावरान तूप टाकलेलं आहे. आणि थोडंसं गावरान तूप गरम झाल्याच्या नंतर मी जे गाजर किसून घेतले होते ते ह्याच्यामध्ये गावरान तुपामध्ये ॲड केलेले आहे आणि ह्याचं जे पाणी आपल्याला पाणी वगैरे अजिबात काही घालायची गरज नाहीये आणि शक्यतो पाणी ह्याच्यामध्ये घालायचंच नाहीये आणि गाजरचं जे पाणी असतं ना ते एकदम ह्याला जसं ते गरम होतं ना तसं ते पाणी सुटतं आणि नंतर साखर टाकल्याच्या नंतरही पाणी सुटतं त्याला म्हणून जे पाणी आहे ना ते पूर्ण आटून घ्यायचंय आपल्याला. आता जस्ट मी 1 चमचा साधारणपणे इलायची पावडर ह्याच्या आपल्या गाजरमध्ये मिक्स केलेली आहे. आणि अशी रेसिपी बनवली ना जो न न खाणारे आहेत ना, ते पण नक्कीच खाणार आहे. आता आमच्या घरात तर असंच झालंय कारण ज्याला म्हणजे त्यांना पण आवडत नव्हतं, मुलांना आवडत नव्हतं. ते सगळ्यांनी आवडीने खाल्लेली आहे आणि त्यांना खरंच काय माहिती नव्हतं, की मी रेसिपी कशी बनवलेली आहे आणि अजून पण मी सांगितलेली नाही, की मी दुधामध्ये काय ॲड केलेलं आहे आणि खायला खूप छान लागली. वाटत नव्हतं गाजरचा हलवा मी बनवला आहे म्हणून. तर आपलं जवळपास आपलं जी गाजरमध्ये जे पाणी आहे ना, ते एकदम आटत आलेलं आहे. तर तुम्ही पाहता असाल की जे म्हणजे भरपूर पाणी होतं, ते पाणी पूर्ण आटून झालेलं आहे आणि तुम्ही पाहता असाल की ह्याच्यामध्ये थोडेसे मी ड्रायफ्रूट जे आहे ना, ते थोडेसे ॲड केलेले आहेत. तर तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार जे तुम्हाला ॲड करू शकता, ते तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. आणि अ, अ, आपण गाजरच्या हलव्यामध्ये मावा पण मिक्स करतो. पण मी ह्याच्यामध्ये मिक्स केलेला नाही. मला ते रबडी ह्याच्यामध्ये लेयर टाकायची होती म्हणून मी ह्याच्यामध्ये काहीच ॲड केलेलं नाही. फक्त गाजरचा हलवा असाच ठेवलेला आहे. तर आपल्या गाजरच्या हलव्यामध्ये मी अर्धा कप साखर ॲड केली आहे आणि तुम्ही पाहू शकता जे आपला आहे गाजर हलवा एकदम बनून तयार झालेला आहे.
तर मी प्लेटिंगसाठी जी रिंग आहे, ती रिंग घेतलेली आहे. तर मी जरी गाजरचा हलवा जे बनवलेला आहे ना, ते थोडंसं मला वेगळ्याच पद्धतीने डिश कंप्लीट करायची होती. तर मी ते घेतलेले आहे एक रिंग आणि त्याला जे मी गाजरचा हलवा बनवला आहे, त्याचा आधी लेयर लावून घेतलेला आहे व्यवस्थित आणि तुम्ही पाहू शकता मी सगळीकडे एकदम व्यवस्थित लेयर लावलेला आहे. जी आपली रिंग शेपमध्ये आहे ना, ती पूर्ण व्यवस्थित लावून घ्यायची आहे. पूर्ण हे कव्हर करायचं आहे आणि ह्याच्यामध्ये जे आपण मावा बनवला होता ना, ते आता ह्याच्यामध्ये जेवढ्या रिंगमध्ये बसेल त्या लेव्हलच्या आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि त्या पद्धतीनेच मी असं पूर्ण अ, मावा टाकलेला आहे. एका चमच्याच्या साहाय्याने पूर्ण मी कव्हर करून घेतेय. तर आता तुम्ही पाहत असाल, की तुम्हाला पण असं वाटत असेल, की हो किती छान दिसते हे असं वगैरे. पण हो खरंच खूप डिश छान होती. एकदा ही डिश आहे ना एकदम नक्की ट्राय करून पहा, की जे न खाणारे असतात ना त्यांच्यासाठी ही म्हणजे कसं असतं थोडंसं वेगळ्या पद्धतीने आपण जर काय बनवलं ना, तर खरंच खूप म्हणजे कोणतीही वस्तू असू द्या खाण्यात म्हणजे बनवली ना खूप छान लागते. तसंच मी थोडंसं ट्राय केलेलं आहे इथं. आणि तर आपलं जे लेयर आहे ना आपण आधी गाजरचा हलव्याचा लेयर लावला होता. नंतर दुसरा टप्पा मी मावा लेयर लावलेला आहे आणि आता मी ह्याच्यामध्ये ड्राय फ्रुट्स जे आहेत ना शिल्लक ठेवले होते ते ह्याच्यामध्ये लावून घेते. तुम्ही ह्याच्यामध्ये मनुके, पिस्ता वगैरे पण ॲड करू शकता. मी काजू, बदाम ह्याच्यामध्ये ॲड करून जे चेरीज असतात ना त्याला छोटे-छोटे कट करून ह्याच्यामध्ये थोडंसं मला असं वाटलं म्हणजे की थोडं अजून ह्याच्यामध्ये डिशमध्ये आपण काहीतरी करू शकतो म्हणून मी थोडेसे लावलेले आहे आणि ह्याला मी साधारणपणे 15 मिनिटं फ्रीझरमध्ये ठेवलं होतं. एकदम छान असं झालेलं आहे. तर मी 15 मिनिटं का ठेवलं होतं, एकदम आपली जी आहे ना गाजरचा हलवा आणि मावा एकदम सेट झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी मी ठेवलं होतं. आणि तुम्ही पाहत असाल रिंग एकदम साईडला व्यवस्थित नेलेली आहे आणि तुम्ही लेयर पण पाहू शकता. एकदम छान लागलेली आहे. असं वाटतं जसं काही मी केकच बनवलेला आहे, पण केक नाही आपला गाजर मावा ब्रेडचा हलवा आहे. तर मी ह्याला थोडंसं तुमच्यासाठी कट करून दाखवते आणि तुम्ही अंदाज पण घेऊ शकता, की तुम्ही ही रेसिपी किती छान झालेली असते. ज्यावेळेस आपण प्लेटमध्ये खायला घेऊ ना, तर त्यावेळेस दोन्ही लेयर आपल्या म्हणजे अ, खाता येईन असं त्या पद्धतीने मी बनवलेली आहे. तर तुम्ही पाहता असाल की किती छान झालेली आहे. तर माझी डिश तर कंप्लीट झालेली आहे. तर मी अ, मस्त अशी खास रेसिपी तुमच्यासाठी शेअर केलेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. टेक केअर.